अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर। 10 लाख रुपयांच्या 2 वैयक्तिक जातमुचलक्यावरती जामीन मंजूर। सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यामध्ये मद्य विक्री घोटाळा केसमध्ये केजरीवालांना जामीन। देवेंद्र फडणवीस यांच्या घरामधील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ। मतदारसंघामधील अंतिम टप्प्यामधली कामं तात्काळ मार्गी लावा। महायुतीमधल्या नेत्यांबद्दल बोलणं टाळा, फडणवीसांचा सल्ला। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये विदर्भात महायुतीला 25 जागा, भाजपला 18 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा। त्यातही नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला केवळ 4 जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती। हा जनतेचा सर्व्हे नाही, मनाला शांत करणारा सर्व्हे। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेच्या संदर्भात बावनकुळेंची प्रतिक्रिया। बहुमताने महायुती सत्तेत बसेल, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 170 ते 175 जागांवरती विजय मिळवणार, संजय राऊत यांचा दावा। तर जागा वाटपाबद्दल एकत्रित बसून चर्चा करू, राऊतांची माहिती। महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा जास्त आकडा गाठणार, मंत्री शंभूराज देसाईंचा दावा। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावेत अशी दगडूशेठ बाप्पाच्या चरणी प्रार्थना केल्याची देसाईंची मागणी। विधानसभेसाठी काँग्रेसचा 3 पातळ्यांवरती जाहीरनामा। राज्य, जिल्हा, मतदारसंघ अशा पातळीवरती 3 जाहीरनामे। मुस्लिम समाजाकडे सुद्धा जाहीरनाम्यामधून विशेष लक्ष। कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसच्या वेगवेगळ्या गॅरंटी। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात येणार। विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याचा आढावा घेणार। राहुल गांधींच्या विरोधामध्ये संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये अतुल सावेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन। आरक्षण संपुष्टात आणण्याच्या संदर्भातील राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध। नाशिकमध्ये भाजपचं राहुल गांधींच्या विरोधामध्ये आंदोलन। भाजप आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरू। यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी। अकोल्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। अमेरिकेमध्ये आरक्षणाच्या संदर्भातील कथित वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या विरोधामध्ये आज काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन। सर्व जिल्हा मुख्यालय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश। आमदार योगेश कदमांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड। कोकणामध्ये एका महिलेच्या फोटोसोबत असं कृत्य होण्याची ही पहिलीच घटना। आमदार योगेश कदम यांची प्रतिक्रिया। या कृतीला सडेतोड उत्तर देऊ, कदम यांचा विरोधकांवर निशाणा। वर्ध्याच्या राजकारणामध्ये उमेदवारीसाठी बहीण भावामध्ये चढाओढ। प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस आणि आमदार रणजित कांबळे दोघांनीही मागितली देवळी विधानसभेची उमेदवारी। लाडकी बहीण योजनेमधून जे काही मिळतंय ते सर्व घ्या, वाटल्यास दिवाळीला 5,000 रुपये मागा, कारण दिवाळीच्या नंतर दिवाळं निघणार, जलील यांची सरकारवर टोलेबाजी। काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली भाजपच्या नेत्यांची भेट। मोहन हंबर्डे यांच्यावरही क्रॉस व्होटिंगचा आरोप। हंबर्डे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा। गोंदिया जिल्ह्यामधून काँग्रेस खासदारांच्या व्हिडिओच्या नंतर भाजप आमदाराची स्टंटबाजी। आमदार विजय रहांगडालेची ट्रॅक्टरवरती बसून स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल। नंदुरबारमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गाव पातळीवरती ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम। शहादा विधानसभा मतदारसंघातील 195 गावांमध्ये जनजागृतीची मोहीम। नागपूरच्या ऑडी कार अपघाताच्या प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर। अर्जुन हावरेच्या रक्तामध्ये 28 मिलीग्रॅम तर रोनित चिंतमवारच्या रक्तामध्ये 25 मिलीग्रॅम अल्कोहोल आढळलं। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेचं प्रकरण। जयदीप आपटेला आज मालवण दिवाणी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार, तर चेतन पाटील यांच्या जामिनाच्या अर्जावरती आज होणार सुनावणी।
बदलापूर घटना उशिरा कळवणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याचं निलंबन योग्य, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांचीच, ते जबाबदारी झटकू शकणार नाहीत. राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र, हायकोर्टामध्ये आज तातडीची सुनावणी. बदलापूर घटनेच्या दरम्यान महिला पत्रकाराचा अपमान करत विनयभंग केल्याप्रकरणी वामन म्हात्रेंवरती गुन्हा दाखल. अटकपूर्व जामिनासाठी वामन म्हात्रेंकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल, आज सुनावणी. उल्हासनगरमध्ये नामांकित शाळेमधील शिक्षकाकडून 7 वर्षांच्या विद्यार्थिनींचा विनयभंग. हिल लाईन पोलिसांकडून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक. ही शाळा मोठ्या राजकीय नेत्याची असल्याची माहिती. पुण्यामध्ये कोयता आणि तलवारी घेऊन टोळीचा दहशत माजवण्याचा प्रयत्न. 4 ते 5 जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्स पेट्रोल टाकून पेटवला. हडपसर परिसरामधली घटना. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार. मध्यरात्री 2 अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केला. परांडा तालुक्यामधल्या सोनारी इथली घटना. अहमदनगरच्या कोपर गावातील मळेगाव थडी आश्रमातील संतांवरती हल्ल्याचा प्रयत्न. स्वामी कैलास नंदगिरी महाराजांवरती प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न. 3 गावकऱ्यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात. अंबरनाथ MIDC परिसरामध्ये केमिकल हवेत पसरल्यामुळे नागरिकांना त्रास. केमिकल मिश्रण झाल्यामुळे हवेत वायू पसरल्याचा अग्निशमन दलाचा अधिकाऱ्यांचा अंदाज. सध्या परिस्थिती नियंत्रणात. कोस्टल रोड वांद्रे सीलिंगचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन. आजपासून पूल वाहतुकीसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर आता 12 मिनिटांमध्ये पार करता येणार. अमरावतीहून मुंबईकडे जाताना समृद्धी महामार्गावरती धावत्या कारला अचानकपणे आग. आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक. 2 जण थोडक्यात बचावले. बीड जवळच्या राजूरमध्ये मराठा आरक्षणाच्या घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न. 3 तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 4 ते 5 सीट्स जळून बसचं 10,000 रुपयांचं नुकसान. अहमदनगर मनमाड राज्यमार्गावरती भीषण अपघात. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीररीत्या जखमी. येवल्याच्या आंबेवाडीमधली घटना. मित्राला रेल्वे स्टेशनवरती सोडण्यासाठी जात असताना अपघात. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधली पंचायत समितीमधले कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यामध्ये. घरकुलाच्या धनदेशावरती सही करण्यासाठी 7,000ची लाच घेताना एसीबीनं पकडला. भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पुराचं पाणी. पावसाने उसंत घेतल्यामुळे गोसीखुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी. सध्या धरणाचे सर्व 33 दरवाजेही केवळ अर्ध्या मीटरनं उघडले. धरणामधून 1,29,604 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. डॉक्टरांना पुन्हा कामावरती आणण्यात अयशस्वी ठरल्यामुळे ममता बॅनर्जींनी मागितली जनतेची माफी. त्यांना माझी खुर्ची हवी असेल तर राजीनामा देण्यासाठी तयार. सत्तेसाठी मी हापापलेली नाही, ममता यांचं वक्तव्य. स्टार लायनरच्या घरवापसीनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अर्थ टू स्पेस याच्या अंतर्गत घेणार पत्रकार परिषद. दोन्ही अंतराळवीर सांगणार आहेत त्यांचा अनुभव. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11:45 पत्रकार परिषद. पॅरालिम्पिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंसोबत मोदींचा संवाद. सर्व पदक विजेत्यांना मोदींकडून कौतुकाची थाप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.